राजवीर, अरे तू मागे का उभा आहेस? ये ना. एक मिनिट बाबा. काय झालं, तुम्ही इथे का थांबलात? या ना, बसा. तुम्ही बोलवलं त्यांना? नाही, ते भेटायला आलेत मला. राजवीर का? या ना, तुम्ही बसा ना. कसे आहात राजवीर? ऍक्च्युली त्यांनी आज खूप ड्राईव्ह केलंय ना, त्यामुळे थकलेत. फ्रेश होऊन येत. तुम्ही बसा. आई बस ना. रज्जू, आज चल आपण जेवणाचं बघूया. हा चला. मनू आणि राजवीर बाहेर गेले होते. ते कळलंच की. त्यामुळे आपल्याला हेही कळलंय की ते एकमेकांबरोबर छान वेळ घालून आलेले. त्यामुळे ते काल आपल्याकडे का आले नाही आणि मनूचा फोन का लागत नव्हता हे विचारू नकोस. का? आरती बरं दिसत नाही. असं काय करताय तुम्ही? पण नेमकं काय झालंय ते कळायला नको का? मी एक काम करते, मनू एकटी असताना तिला विचारते, मग तर झालं. तसं कर. ऐका ना, मनूचं काहीतरी बिनसलं असं वाटतंय का तुम्हाला? आपण याविषयी नंतर बोलूया. असं काय करताय? अहो बोला बोला कर्नल साहेब, हवं ते बोला. आपलंच घर आहे. झालं दर्शन? हो. आणखी ते तुम्ही नितीशला घेऊन यायला हवं होतं. हो, तो आला असता, पण नवीन नोकरी आहे ना, पटकन सुट्ट्या नाही मिळत त्याला. नाही, पण पुढच्या वेळेला नक्की घेऊन या. नक्की. मी आहे इथे स्वयंपाकाला. आले. कर्नल साहेब, तुम्ही आत्ममधनं येत जाऊ. हे राजवीरला आवडो ना आवडो, आम्हाला बरं वाटतं तुमच्याशी गप्पा मारायला. तुम्हाला असं वाटतंय आम्ही इथे आलो हे राजवीरना आवडलेलं नाहीये? कुठे काय बोलला तो तुमच्याशी? असं चालायचंच म्हणा. तुमच्याबद्दलचा मनातला राग अजून गेलेला नसावा त्याच्या. नाही नाही, ते थकून आले ना, म्हणून ते कदाचित बोलले नसते. काय झालं असेल? कर्नल साहेब, मला जरा तुमच्याशी एका विषयावर बोलायचं आहे. ठीक आहे, बोला. इथे नको, माझ्या खोलीत या. हो या. हो नाही, काय स्वयंपाक करायचं ठरलं? तुझ्या काय मनात आहे? बघा, आधीच थोडाच वेळ आहे, त्यामुळे आपण काहीतरी साधं करूया. आणि आई बाबांना पण साधं जेवण आवडतं, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाहीये. अगं पण आता ते इतक्या दिवसांनी आले, साधंच कसं करायचं? काहीतरी छानसं करूया ना. ओके, मसाले भात करूया. हो ठीक आहे. ठीक आहे, मी तयारी करते. स्वयंपाकाची गडबड वाटतं. हो सॉरी हा, आम्ही असे अचानक आल्यामुळे गोंधळ उडाला असेल ना तुमचा. काय बोलताय मन्नाची आई? अहो घर तुमचंच आहे, असं काय परक्यासारखं बोलताय? तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही येऊ शकता. दे बाळा, मी मदत करू? नाही, तू काहीच करायचं नाहीये, तू फक्त बसून जेवायचं आहे आज. अगं असं कसं? मी करते ना काहीतरी. आई तू बस ना, आम्ही करतो. अगं माई, आता तुम्ही म्हणालात की नाही घर तुमचंच आहे म्हणून, आणि मला नाही मदत करू देतस, असं कसं चालेल? आई बरं मला सांग, कसली तयारी करतेस? मसाले भात. मी करते. सोड, तुम्ही कर. आई नाही आहे इकडं. माई, तुम्ही आज औषधं घेतली? अगं आता नंतर घेते ना. मला वाटलंच होतं, थांबा मी आणते. अगं तू कुठे चाललीस? मी घेते. मग आता जाऊन लगेच घ्या. हो. अन्नाची जाऊन येते.
मन्या, हं? एक विचारू बाळा? बोल ना. नाही, तुम्हाला फोन करून कळवलं होतंच ना की तू आणि राजवीर येत आहे घरी जेवायला, आणि मग आलातच नाही. काय झालं बाळा? अगं हो, आमचा प्लॅन चेंज झाला अचानक, आणि नंतर मला तुला कळवायला चान्सच नाही मिळाला. माझा फोनच सापडत नव्हता. म्हणजे? अगं म्हणजे मी जिथे बसले होते ना कारमध्ये, तिथेच पडला होता फोन खाली. अच्छा, पण मी फोन केला तेव्हा रिंग वाजत होती. नाही, माझा फोन स्विच ऑफ झाला होता. नाही नाही, आधी आम्ही 8-10 कॉल्स केले ना तेव्हा रिंग वाजत होती. आईने 8-10 वेळा कॉल करून रिंग वाजले होते. मग मला एकही मिस कॉल कसा नाही दिसला? काय झालं मोहनराव? सगळं ठीक आहे ना? कर्नल साहेब माफ करा, पण मी जरा स्पष्टच बोलतो, तुम्हाला माहिती आहे. काय झालं? तुमचं लक्ष नाहीये मनवाकडे. खरंच सांगतो, तुमचं अजिबात लक्ष नाहीये मनवाकडे. तुम्हाला मनवाची काळजी आहे की नाही? मोहनराव, काय म्हणायचंय तुम्हाला? मी म्हंटल ना तुम्हाला, मी जरा स्पष्टच बोलतो. बोल, नेमकं काय म्हणायचंय? आमची साधना वहिनी म्हणजे राजवीरची आई इथे येऊन राहिली होती, तुम्हाला कल्पना असेलच. हो. मनवा साधना वहिनीला इथे घेऊन आली. 15-20 दिवस जेमतेम राहिली असेल साधना वहिनी, पण माईनी स्वतःच्या नावावरचे शेअर साधना वहिनीच्या नावावर करून टाकले. बरं, मग काय गेली ती निघून. मोहनराव, नक्की तुमचा प्रॉब्लेम काय? मला खरंच कळत नाही. कर्नल साहेब, तुम्हाला कळत कसं नाहीये? अहो, साधना वहिनी निघून गेली, पण मनवाचं मात्र नुकसान झालं ना. मनवाचं नुकसान कसं काय? असं काय करताय कर्नल साहेब? मनवाने आतापर्यंत सर्वांसाठी सगळं केलं, पण तिच्या पदरी काय उरलं? काहीच नाही. साधना वहिनी 15-20 दिवस राहून काय गेली? तिच्या नावावर शेअर झाले. मला सांगा, मनवाच्या नावावर काही ना काहीतरी व्हायला हवं की नको? मोहनराव, एकतर हा तुमच्या घरचा प्रश्न आहे, त्यात मी पडणं योग्य नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला जे वाटतं ना तसं मनूला कधीच वाटणार नाही. कारण मनूनी आयुष्यामध्ये पैशाला कधीच महत्व दिलेलं नाही. हो, मान्य आहे मला, पण मनात काहीतरी वाटत असेल ना, इच्छा तर असेल की नाही? नाही, मला नाही वाटत असं. माझी मनू असल्या फालतू गोष्टींच्या मागे कधीच पडणार नाही. कसं सांगू आता तुम्हाला कर्नल साहेब? बघा, काहीतरी करा, नाही तर वेळ निघून जाईल आणि डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ येईल. म्हणजे? अहो, म्हणजे राजवीरचं हे असं आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. काय म्हणायचं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं, राजवीरच्या आयुष्यात फक्त मनवा आहे? नाही, अजून असंख्य मुली आहेत. आणि देव न करो त्या जर तो मनवाच्या जागेवर दुसऱ्या मुलीला घेऊन आला तर मनवाचं काय? आपण काहीही करू शकणार नाही. नाही, ते शक्य नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत मी असं कधी होऊ देणार नाही. मी लाख प्रयत्न करालो, पण राजवीर ऐकणाऱ्यातला नाहीये, तुम्हाला देखील माहिती आहे. बघा, विचार करा. बरं, चला, जेवण तयार असेल, जेवायला या. मनवाची आई, कर्नल साहेब कुठे? अगं, मोहन आणि ते बोलतायत, येत आहे. अगं मनू, मी वाढते, तू बस जेवायला. आई, राहू दे. तू आधीच खूप मदत केलीयस, आता जरा निवांत जेव. त्यात काय झालं? हे सुद्धा आमचंच घर आहे ना. काय, किती वेळ, कुठे होता तितका वेळ तुम्ही? आलोय ना आता, चला जेवायला सुरुवात करूया. या. कर्नल साहेब, बसा. ए मनू, राजवीरना मसाले भात वाढ ना. हो.
राजवीर, हा मसाले भात खास मनवाच्या आईने बनवलाय. मनू, तू पण जेवायला बस. हो. कर्नल साहेब, सावकाश जेवा. हो. वा कर्नल साहेब, एका गोष्टीत मनवाचा हात कोणी धरूच शकत नाही. स्वयंपाक. काय स्वयंपाक करते हो तुमची मुलगी. म्हणजे एखादा दिवस तिच्या हातचं नसेल ना तर मग मजा नाही येत. बाकी तुम्ही आलात ते बरं झालं. त्यानिमित्ताने भेट झाली. माई, मला सांगा, तुम्ही आम्हाला अशी संधी कधी देणार आहात? म्हणजे नाही म्हणजे पाहुणचाराची संधी आम्हाला कधी देणार? तुम्ही सगळेजण आमच्याकडे कधी याल जेवायला? हो, येऊ ना. राजवीरला वेळ मिळाला की येऊ बरोबर. राजवीर, वेळ काढ ना एखाद दिवशी. बघू. आणि राजवीरने इतकं छान सरप्राईज दिलं ना मला. कुठे गेला होता? फार्म हाऊसला गेलो होतो. अच्छा, काय काय केलं तिथे सांग ना. अगं खूप मजा केली. म्हणजे काय झालं, आम्ही बरेच दिवस झालं कुठे बाहेर गेलो नव्हतो. आरती, चल निघायचं. इतक्या मला जरा लेकी बरोबर गप्पा तर मारू द्या. माय लेकींच्या गप्पा काय संपणार. तर ठीक आहे, लवकर आटप. मी आहे खाली. हो, असं काय, तुम्ही का खाली जाता? बसा इथे आमच्या बरोबर, गप्पा मारा. या. हे सांग, काय सरप्राईज का दिला? हा, सो बरेच दिवस झाले आम्ही बाहेर गेलो नव्हतो. किती छान मन्या. मन्या, तुझा नवरा सगळे लाड पुरवतो ना ग तुझे? खरंय, सगळं मनासारखं करतात माझ्या. खूप जीव लावतात. ए मनू, तुझ्या बाबांना पण सांग ना माझ्यासाठी असं छान सरप्राईज प्लॅन करायला. आई प्लीज. बाबांना काही सांगायची गरज नाहीये. म्हणजे त्यांना बरोबर माहितीये सरप्राईजेस कसे द्यायचे. काय बाबा? बाबा, काय तुम्ही असं शांत का झालात? कुठे शांत? नक्की? अगं नक्की. हा, सो बाबा व्यवस्थित सरप्राईजेस देतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुला खूप मोठं सरप्राईज सांगायला विसरले. कर्नल साहेब गेले का? नाही, मग कुठे आहेत ते? बेडरूम मध्ये आहेत माझ्या. खरं तर त्यांनी असं न कळवता यायला नको होतं, नाही तर काय करणार आता. मनवाचे आई वडील म्हटल्यावर चालायचंच. तुझं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? नाही, का बरं? नाही म्हणजे विचारता आलं असतं की असे अचानक का आले. नाही. अर्थात ते तरी कुठल्या तोंडाने सांगणार म्हणा. म्हणजे मला माहिती आहे ते कशाला आलेत. कशासाठी? तू चिडणार नसशील तर सांगतो. लवकर बोल, पटपट बोल. ते चिडलेत का? यासाठी की त्यांच्या मुलीच्या नावावर काही नव्हता, डायरेक्ट साधना वहिनीच्या नावावर शेअर्स झाले.
हे मी असा अंदाज बांधत नाहीये. त्यांच्याशी मगाशी बोलत होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यात तसं आलं म्हणून. त्यांचा काय संबंध? मी तेच म्हटलं, त्यांचा काय संबंध? आपल्या घरच्या गोष्टींमध्ये त्यांनी का पडावं ना. उद्या रंजूच्या घरचे येतील आणि याबाबत मला विचारतील. बघतो. हे तू बघ, तुझ्या समोर त्यांनी काही विषय काढला तर जरा समजाव त्यांना. हे उगीच गैरसमज व्हायला नको ना. किती नाही म्हटलं तरी तुझे सासरे आहेत ते, तेव्हा तेवढा मान ठेवायलाच हवा ना त्यांचा. आहे मी आतमध्ये. चला राजू, येतो. राजवीर, राजवीर, मला कल्पना आहे की तुम्ही आमच्यावर नाराज आहात. आमचं हे असं अचानक इकडे येणं तुम्हाला आवडलेलं नाहीये. पण राजवीर, मनवाचे आई वडील आहोत आम्ही. तिची काळजी वाटली म्हणून फक्त भेटायला आलो आम्ही. मनवा मोहिते पाटलांची सून आहे, त्यामुळे त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इथून पुढे येण्याआधी फोन करत जा. असं न सांगता आलेलं मला आवडत नाही. हे बघा, तुम्ही घरी नव्हतात याची आम्हाला कल्पना नव्हती. आणि मनवाला आम्ही बरेच वेळा फोन केला, पण तिचा फोन लागत नव्हता. मग फोन लागेपर्यंत वाट बघायची, पण असं नाही यायचं. आणि आमच्या संसारात इंटरफेअर नाही केलं तर बरं होईल. हे बघा, मी आणि आरती मनवाच्या आयुष्यात इंटरफेअर करणारे आई वडील नाही आहोत. तुम्ही हे कोणत्या संदर्भात बोलताय हे जरा स्पष्ट सांगाल का? शेअर्सच्या संदर्भात तुम्ही इकडे आला असाल ना, तर तुम्हाला सांगून ठेवतो तसं काय करायचं ते मी बघेन. शेअर्स? आणि कोणाच्या सांगण्यावरून मी डिसिजन कधीच घेत नाही. तुमची मुलगी खुश आहे, या घरात सुखी आहे, तिची काळजी असेल तर परत अशी लुडबुड करू नका संसारात तिच्या. ओके? राजवीर, ही काय पद्धत आहे बाबांशी बोलायची? ते आले इथे, काय बिघडलं? कळवून आलं पाहिजे ना त्यांनी. हो, पण तुम्हाला माहिती आहे ना माझा फोन ऑफ होता. त्यांना काळजी वाटली असेल म्हणून ते आले. काय चुकलं त्यांचं? मनू बेटा, अगं नाही कसं- बाबा प्लीज. राजवीर, आता तुम्ही जे काही बोललात ना बाबांना ते मला नाही आवडलं. मनू, त्यांचं एवढंच म्हणणं होतं की नाही, मला माहिती आहे त्यांचं काय म्हणणं होतं ते. पण बाबा, हे घर जेवढं माझं आहे तेवढं तुमचंही आहे. त्यामुळे तुम्ही हवं तेव्हा इथे येऊ शकता. कोणी अडवणार नाही तुम्हाला. मनू, अगं नाही आई प्लीज, मी बरोबर बोलते. मनू, त्यांच्या बोलण्याचा अर्थ एवढाच होता की मला माहिती आहे त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता ते. तुम्ही प्लीज माझी समजूत नका काढू. आपल्या घरात काय चाललंय ना तेच कळत नाही मला. नाही तर काय, विनाकारण वाद चालले उगाचच. रंजू, असू दे. मनू, शांत रहा. मन्या, नको ना प्लीज चिडचिड करूस. आणि यावरून राजवीर बरोबर वाद नाही घालायचा. माई येतो.
काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या.